बाबाच्या कार्टूनवर 1,500 लाईक्स. त्याला आयुष्यात एवढ्या लाईक्स मिळाल्या नसतील त्या खऱ्या बाबाला. सगळे मला मेसेज करतात यार, कोणाकोणावर राग येते. एकाने मला मेसेज केलाय की हा स्ट्रेस रिलीफ. एक मला सांगत होता की याने ना जगातलं व्हायलन्स कमी होणार आहे. आणि एकाने पर्सनल मेसेज केलाय की याचा ऍप डिझाईन करूया का. काही तासात मी ट्रेंड क्रिएट केलाय गाईज. आय कांट बिलीव्ह इट. एक नंबर. रिअली, बट वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. मला असं वाटतं की सोशल नेटवर्कचा अगदी सुयोग्य वापर आज पहिल्यांदा केलेला असतो. आणि ओव्हरऑल आत्ताचा रिस्पॉन्स बघता मला खरंच असं वाटतं तू कार्टूनिंग हा फक्त छंद ठेवू नकोस, सिरियसली करिअर म्हणून विचार करायचा. इट्स टू अर्ली टू डिसाइड, पण मनापासून आवडतंय हे नक्की आहे. तुला माहितीये का, मी एक करंट अफेअर्सचा ऍप पण डाउनलोड करून घेतलाय. मला आज रिअलाइज झालं की मला जगात काय चाललंय माहितच नाहीये. गुड वन, गुड वन. कसं ना, म्हणजे मी, माझा बाबू, विकी, माझे फ्रेंड्स, मग तुम्ही, हे हॉटेल, माझा फोन, सेल्फीज, एवढंच जग होतं माझं. किती छोटंसं ना. आज खूप भारी वाटतंय. काहीतरी असं अचीव्ह केल्यासारखं वाटतंय. मी क्रिएट केलंय काहीतरी. आय नो थँक्यू हा खूप छोटा शब्द आहे, पण तुम्ही माझ्या आयुष्यात नसतात तर मी काय केलं असतं यार. सो थँक्यू व्हेरी मच. बरं, आता या ठिकाणी मी जाहीर करतो की आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपलेला आहे आणि मंडळातर्फे आनंदीताईंना विनंती करतो की त्यांनी आमच्या सगळ्यांसाठी एक कडक कॉफी आणावी, कोथिंबीर विरहित.